Good morning, students. Now we will see the third lesson from Science Second, and that is Life Processes in Living Organisms, Part 2. Now, in this lesson, we are going to study the main life process, and that is reproduction. So, modes of reproduction, sexual reproduction, asexual reproduction, and sexual reproduction. त्याच्यानंतर reproductions and modern technology, how modern technology is useful in reproduction. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ते स्टडी करणार आहोत आणि नंतर असणार आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. मग पहिल्यांदा तुम्ही यू नो डिफरंट टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नाउ विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस, विच लाईफ प्रोसेसेस डू यू नो for in a living organisms. Life processes like circulation, त्याचबरोबर रेस्पिरेशन असणार आहे आणि एक्सक्रिएशन असेल. त्याच्यानंतर अजूनही रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसमध्ये काय असणार आहे, सर्क्युलेशन असेल. सर्क्युलेशन, ब्लडचं सर्क्युलेशन, ब्लड मधून ऑक्सिजन सप्लाय केला जाणार आहे, डायजेस्टेड फूड सप्लाय केला जाणार आहे फॉर ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ बॉडी, टू ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ बॉडी. रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यामधून ऑक्सिजन जो मिळणार आहे तो सुद्धा ब्लड काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे सर्क्युलेशन, त्याचबरोबर अजूनही रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, डायजेशन. These are the different life processes. Which life processes are essential for production of energy required by the body. आता एनर्जी, आता आपण लास्ट लेसन मध्ये बघितलं हाऊ एनर्जी इज प्रोड्युस्ड. एनर्जी इज प्रोड्युस्ड फ्रॉम फूड न्यूट्रिएंट्स दॅट वी टेक इन. मग फूड न्यूट्रिएंट्स मधले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स यांच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी कोणते इसेन्शियल प्रोसेसेस आहेत, लाईफ प्रोसेसेस विच आर इसेन्शियल. मग कोणते येणार आहेत लाईफ प्रोसेसेस विच आर इसेन्शियल. पहिल्यांदा जो काही डायजेस्टेड फूड आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, म्हणजेच हा ऑक्सिजन कशामुळे येणार आहे, ड्यू टू रेस्पिरेटरी सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम, त्यांच्यामुळे येणार आहे. आणखीन मग इथं सेल्युलर रेस्पिरेशन होणार आहे आणि एनर्जी रिलीज केली जाणार आहे. म्हणजे दस रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, आणखीन जे काही न्यूट्रिएंट्स आपण घेतलेले आहेत म्हणजे न्यूट्रिशन, जे काही आपण घेतलेलं फूड आहे त्याच्यापासून काय होणार आहे, एनर्जी मिळवली जाणार आहे. मग कोणते कोणते येणार आहेत लाईफ प्रोसेसेस युजफुल, विच आर इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. पहिल्यांदा न्यूट्रिशन म्हणजे फूड इनटेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, आणखीन रेस्पिरेशन, आणखीन सर्क्युलेशन. रेस्पिरेशन मधून ऑक्सिजन विच इज इसेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ द डायजेस्टेड न्यूट्रिएंट्स. कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होणार आहे. त्याचबरोबर प्रोटीन्स आहेत, दे आर कन्व्हर्टेड इनटू अमिनो ऍसिड्स, त्या अमिनो ऍसिड्सचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होऊन एनर्जी इव्हॉल्व्ह होणार आहे किंवा एनर्जी मिळवली जाणार आहे. फॅट्स किंवा लिपिड्स, त्यांचं कन्व्हर्शन फॅटी ऍसिड्स, अल्कोहोल फॅटी ऍसिड्स मध्ये होणार आहे आणि त्यांच्यापासून त्यांचं ऑक्सिडेशन होऊन एनर्जी मिळवली जाणार आहे. दिस वी हॅव स्टडीड seen in the last chapter. Which are the main types of cell division? Cell division चे types कोणते आहेत, तर there are two types of cell division. Somatic cells मध्ये होणारं cell division which is essential for growth किंवा आणि दुसरं काय आहे, टू रिस्टोर द इमॅशिएटेड बॉडी. जी काही आपली बॉडीमध्ये विकनेस आला असेल ड्यू टू लॅक ऑफ फूड किंवा इलनेसमुळं, ते रिस्टोर करण्यासाठी जे सेल डिव्हिजन इसेन्शियल आहे ते कोणतं आहे, मायटॉसिस. आणि दुसरं सेल डिव्हिजन आहे मिओसिस. मिओसिस सेल डिव्हिजन हे जर्म सेल्स मध्ये होत असतं. मिओसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन जर्म सेल्स. आणि आता मायटॉसिस मध्ये काय केलं जाणार आहे, आता व्हॉट आर द डिफरन्स विचारलंय. मायटॉसिस मध्ये एका सेल पासून द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिस्टोर्ड. नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे काय होणार आहेत, रिस्टोर केले जाणार आहेत मायटॉसिस मध्ये. नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर रिस्टोर्ड इन मायटॉसिस सेल डिव्हिजन. फ्रॉम वन सेल टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड.
आणि मिओसिस सेल डिव्हिजन, त्याच्यामध्ये ते सेल डिव्हिजन 2 स्टेजमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्यूस टू हाफ. डॉटर सेल्स जे फॉर्म होणार आहेत एका सेल पासून, त्या डॉटर सेल्स मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम काय होणार आहे, रिड्यूस टू हाफ. म्हणून फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. एका सेल पासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होणार आहेत मिओसिस मध्ये. आणि मायटोसिस मध्ये फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल 2 डॉटर डिप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. तिथं नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिस्टोर केला जाणार आहे, रिटेन केला जाणार आहे, तोच ठेवला जाणार आहे मायटोसिस मध्ये. आणि मिओसिस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन लिव्हिंग सेल डिव्हिजन. आता क्रोमोझोम्सचा यूज काय असतो, क्रोमोझोम्स वरती काय असणार आहे, तर हेरिडिटरी कॅरेक्टर्स हे सेल डिव्हिजन मध्ये ते एंटर होणार आहे. आणि हेरिडिटी जो ट्रान्समिशन असणार आहे जेनेटिक कॅरेक्टर्सचं, ते करण्यासाठी क्रोमोझोम्स हे युजफुल असणार आहे. मग क्रोमोझोम्स जे काही पॅरेंटल असणार आहेत, पॅरेंटच्या सेल्स मध्ये असतील, ते क्रोमोझोम्स डॉटर सेल्स मध्ये येणार आहेत किंवा डॉटर सेल्स मध्ये जाणार आहेत. आणखीन हेरिडेटरी कॅरेक्टर्स जी आहे किंवा ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम 1 जनरेशन टू अनदर जनरेशन, त्याच्यासाठी क्रोमोझोम्स युजफुल आहेत. आता वी हॅव स्टडीड व्हॅरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. ऑल ऑफ दीज लाईफ प्रोसेसेस, आता लाईफ प्रोसेसेस कोणते कोणते आहेत, तर न्यूट्रिशन म्हणजे फर्स्ट वी टेक फूड इन द बॉडी, त्याच्यानंतर रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स किंवा अँड सेन्सेशन अँड रिस्पॉन्स म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आर द इसेन्शियल टू ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह. म्हणजे कोणते आहेत इसेन्शियल कॅरेक्टर्स, इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस टू फॉर ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. कोणते आहेत ते, न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, आणि कोणते असणार आहेत, एक्सक्रीशन, त्याच्यानंतर रिस्पॉन्स किंवा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, सेन्सेशन, आणखीन काय आहे, रिस्पॉन्स. हे असणार आहेत युजफुल किंवा इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. न्यूट्रिशन म्हणजे जे आपण फूड घेतो ते येणार आहे. आता त्याच्यानंतर बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस, आता हे सोडून आणखीन कोणते आहेत, तर वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट इज रिप्रोडक्शन. कोणतं आहे, रिप्रोडक्शन. हावेवर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. रिप्रोडक्शन मुळे तो ऑर्गॅनिझम म्हणजे जिवंत राहणार आहे असं नाही, पण याच्यातले जे आहेत न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, हे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अलाइव्ह राहण्यासाठी इसेन्शियल आहेत. तसा रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर लाईफ प्रोसेस इसेन्शियल नाही. बट इट हेल्प्स टू मेंटेन. मग त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर इट हेल्प्स टू मेंटेन द कम्युनिटी ऑफ स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे तो जो ऑर्गॅनिझम ज्या पीसीस मधला आहे त्याची कम्युनिटी मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. आता इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पिक्चर्स, अँड इन दिस पिक्चर यू सी, फर्स्ट पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, प्लांट आहे आणि त्या प्लांट मध्ये एका प्लांट पासून आपल्याला काय दिसते, छोटं प्लांट आलेलं दिसतं, म्हणजे ते व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन न तिथं काय होणार आहे, रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये होणार आहे. आता प्लांट्स मध्ये जे रिप्रोडक्शन आहे तर ते तिथे सेक्शुअल मेथडनं पण होणार आहे, असेक्शुअल मेथडनं पण होणार आहे. आणि असेक्शुअल मेथड मध्ये प्लांट्स मधलं कोणतं आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे बर्ड्स पासून रिप्रोडक्शन होणार आहे, म्हणजे स्टेम वरती जे बर्ड्स येणार आहेत त्यांच्यापासून रिप्रोडक्शन होईल. काही प्लांट्स मध्ये लीफ पासून रिप्रोडक्शन होणार आहे. जे काही प्लांट्सचे पार्ट्स आहेत त्यांच्यापासून रिप्रोडक्शन, रूट्स पासून होणार आहेत, त्याला म्हटलेलं आहे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. म्हणजे इथं आपल्याला रिप्रोडक्शन, अ न्यू प्लांट ग्रोज फ्रॉम अडल्ट प्लांट आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. हे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशनचं एक्झाम्पल आहे. आता सेकंड पिक्चर जे आहे, हेन इज लाईंग अ एग. ती एग लाय करते आणि एग ला हॅच करून काय होणार आहेत, यंग वन्स येणार आहेत. त्याच्यानंतरचं पिक्चर जे आहे
याच्यामध्ये तुम्हाला एक सीड, त्या सीडचं जर्मिनेशन होऊन सीड पासून प्लांट तयार होतंय, सॅपलिंग एक तयार झालेलं दिसतंय. म्हणजे सीडचं जर्मिनेशन या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय पिक्चर मध्ये. आणि त्या सीड जर्मिनेट झाल्यानंतर दोन पार्ट्स त्याच्यामधून येतात, जो एक असतो रॅडिकल आणि दुसरा असणार आहे प्ल्युम्यूल. रॅडिकल पासून रूट सिस्टीम तयार होते आणि प्ल्युम्यूल पासून शूट सिस्टीम. द प्लांट अबाव द ग्राउंड जो आहे, ग्राउंडच्या वरचा भाग जो आहे प्लांटचा, तो तयार होणार आहे प्ल्युम्यूल पासून, आणि रॅडिकल पासून रूट सिस्टीम तयार होणार आहे. आणि आता हे जी डी पिक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतं आहे, तर डी पिक्चर मध्ये एक सेल डिव्हिजन दाखवलेलं आहे. एका सेल पासून दोन सेल्स तयार झालेले आहेत, म्हणजे त्यालाच बायनरी फिजन असं सुद्धा म्हटलेलं आहे. फ्रॉम वन सेल हाऊ मेनी सेल्स आर फॉर्म, टू सेल्स आर फॉर्म्ड, आणि इट इज टर्म्ड ॲज बायनरी फिजन. सेल डिव्हिजन किंवा त्यालाच बायनरी फिजन असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता जर सेल डिव्हिजन असेल तर हा टाईप कोणता आहे सेल डिव्हिजनचा, एका सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होतात, म्हणजे तो आहे मायटॉसिस सेल डिव्हिजन. कोणता आहे, मायटॉसिस सेल डिव्हिजन. आता याच्यामध्ये व्हॉट डू वी मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पीसीस. स्पीसीस मेंटेन करणं म्हणजे काय, तर जे काही डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ते डिस्टिंक्ट व्हायला नकोत, म्हणजेच ते संपून जायला नकोत. मग ते काय असायला पाहिजे, त्यांचे स्पीसीस राहिले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे मेंटेनन्स ऑफ स्पीसीस. मग ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन चे दोन मोड्स आहेत, सेक्शुअल आणखीन असेक्शुअल. या दोन मोड्सचा यूज करून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांची कम्युनिटी मेंटेन करण्यामध्ये करत असतात. आणखीन म्हणजेच इथं मेंटेनन्स ऑफ स्पीसीस म्हणजे प्रत्येक स्पीसीस स्वतः सारखाच एक लिव्हिंग यंग वन फॉर्म करत असतो, आणि त्या प्रोसेस जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, रिप्रोडक्शन. प्रत्येक स्पीसीस काय करणार आहे, रिप्रोडक्शन करून त्याच्यासारखाच एक इंडिव्हिज्युअल तयार करणार आहे. वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर और आयदर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट. मग आता जो तयार झालेला न्यू ऑर्गॅनिझम आहे तो जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर आहे का. आता याच्यामध्ये तो एक्झॅक्टली सिमिलर असणार नाही, थोडे व्हेरिएशन्स त्यांच्यामध्ये होणार आहेत. न्यू ऑर्गॅनिझम मध्ये आणि पॅरेंटल ऑर्गॅनिझम्स मध्ये थोडे व्हेरिएशन्स असणार आहेत, आणि हे व्हेरिएशन्स मोड ऑफ रिप्रोडक्शन वरती डिपेंडंट असणार आहेत. मग त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल तर तिथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये द न्यू ऑर्गॅनिझम इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट वन. कुठल्या मोडमध्ये, असेक्शुअल मेथडमध्ये. आणि सेक्शुअल मेथडमध्ये एक्झॅक्टली सिमिलर असणार नाही. सम व्हेरिएशन्स, तिथं व्हेरिएशन्स होणार आहेत. का व्हेरिएशन्स होणार आहेत, तर ज्या वेळेला सेल डिव्हिजन होणार आहे, मिओसिस सेल डिव्हिजन जर्म सेल्स मध्ये होत असताना काय होत असतं, तर आपण बघितलं क्रोमोझोम्सचं क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, किंवा अजूनही काय होणार आहे, सेल डिव्हिजन होत असताना तुम्ही इथे बघितलंय रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर ऑकर होतं. त्याच्यामुळं जे काही होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत ते एक्झॅक्टली त्यांच्या पॅरेंटला सिमिलर असतील असं नाही, थोडेफार व्हेरिएशन्स त्यांच्यामध्ये होणार आहेत. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल तर देर इज व्हेरिएशन in the new organism from the parent organism. मग आपण एक्झॅक्टली सिमिलर न्यू ऑर्गॅनिझम्स जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर हे कशामध्ये असणार आहेत, थोडे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ते सिमिलर असतील, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन जिथं होणार आहे तिथे ते एक्झॅक्टली सिमिलर असणार नाहीत. कारण ज्यावेळेस मिओसिस सेल डिव्हिजन होत असतं त्यावेळेस तिथं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन ऑकर होणार आहे जीन्स मध्ये, क्रोमोझोम्स मध्ये. आणखीन त्याच्यामुळं ओव्हर क्रॉसिंग किंवा रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं एक्झॅक्टली सिमिलर असणार नाहीत.
त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, हू डिटरमाइन्स वेदर द टू ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पीसीस विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. मग आता कोण डिटरमाइन करणार आहे, तर त्यांचा रिप्रोडक्शनचा मोड कोणता आहे त्याच्यावरती डिपेंडंट असणार आहे. मग विच आर द टू मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, वन इज asexual reproduction and other is sexual reproduction. आता हे ज्यावेळेस मी आन्सर्स सांगते त्यावेळेस तुम्ही थोडंफार नोट डाऊन करा म्हणजे लक्षात येणार आहे. तर कोण कोण डिटरमाइन करणार आहे, दोन ऑर्गॅनिझम्स चे स्पीसीस म्हणजे पॅरेंट आणखीन त्यांचं यंग वन हे सेम असतील हे कशावरून लक्षात येणार आहे, तर मोड ऑफ रिप्रोडक्शन कोणता आहे त्याच्यावरनं लक्षात येणार आहे. असेक्शुअल आहे का सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यावरून लक्षात येणार आहे. आता जर असेक्शुअल असेल तर तिथं सिमिलॅरिटी असणार आहे दोन ऑर्गॅनिझम्स मध्ये. आणखीन जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर त्यांच्या ऑफस्प्रिंग्स मध्ये, पॅरेंट आणि त्यांच्या ऑफस्प्रिंग्स मध्ये काय असणार आहे, व्हेरिएशन्स आपल्याला दिसणार आहेत. दे आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर. आणि का असणार आहे त्याचं कारण काय आहे, तर ड्युरिंग सेल डिव्हिजन ज्या वेळेला होतं, मिओसिस सेल डिव्हिजन होत असतं त्यावेळेस काय होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर द क्रोमोझोम्स जे आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक कॅरेक्टर्स काय असतील त्यांचं क्रॉसिंग ओव्हर होईल किंवा रिकॉम्बिनेशन होणार आहे. आणि या रिझन मुळे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग हे एक्झॅक्टली सिमिलर असणार नाहीत. लक्षात आलंय. मग फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पीसीस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. आता व्हॉट इज रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स of same species by earlier existing organism, it is called as reproduction. त्याला म्हटलेलं आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन याच्यामध्ये अर्लियर एक्झिस्ट असलेला ऑर्गॅनिझम म्हणजे एक ऑर्गॅनिझम आधी आहे आणि त्याच्यापासून त्याच्यासारखाच नवीन जो ऑर्गॅनिझम तयार होतो त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, रिप्रोडक्शन. द रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट characters of living organism. It is also one of the various reasons responsible for evolution of each species. Reproduction मुळे त्या स्पीसीस ची कम्युनिटी मेंटेन करता येते म्हणजे त्यांची संख्या मेंटेन करता येते. त्याचबरोबर रिप्रोडक्शनच्या मुळे इव्हॉल्युशन जे आहे ते इव्हॉल्युशनला सुद्धा रिप्रोडक्शन रिस्पॉन्सिबल आहे. In living organism, reproduction occurs mainly by two methods, and two methods कोणते आहेत, asexual and sexual reproduction. आता asexual reproduction याच्यामध्ये the process of formation of new organism by an organism of the same species without involvement of gamete is called asexual reproduction. Definition of asexual reproduction. Asexual reproduction मध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाहीत. विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, जिथं न्यू यंग वन फॉर्म होणार आहे, न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो त्याला काय म्हटलं, त्या रिप्रोडक्शनला काय म्हटलंय, asexual reproduction. At this reproduction, as this reproduction does not involve union of two different gametes, दोन डिफरंट गॅमेट्सचं युनियन होत नाही म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं युनियन होत नाही, म्हणून तिथं a new organism has exact genetic similarity with the reproducing organism. म्हणजे इथं दोन गॅमेट्सचं युनियन होत नाही म्हणून जो नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे तो बरोबर ज्या ऑर्गॅनिझम पासून रिप्रोड्यूस झालाय त्याला त्याचे एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी त्याच्याबरोबर असणार आहे. दिस इज युनिपॅरेंटल म्हणजे ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्ड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. किती पॅरेंट्स असणार आहेत, वन पॅरेंट इज इन्व्हॉल्ड, म्हणून इट इज कॉल्ड ॲज uni means one, uniparental reproduction, and it occurs by mitotic cell division. मग मायटॉटिक सेल डिव्हिजन न काय होणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होणार आहे. ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज द ड्रॉबॅक. आता त्याचे लिमिटेशन्स कोणते आहेत किंवा डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे, तर त्याच्यामध्ये
जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार नाही, म्हणून व्हेरिएशन्स दिसणार नाहीत. जे काही डॉटर सेल्स फॉर्म होणार आहेत किंवा यंग वन्स ऑफस्प्रिंग्स फॉर्म होणार आहेत पॅरेंट पासून, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसणार नाहीत, कारण का जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे काय असणार आहे, ऍबसेंट असतं. आणि हा त्यांचा ड्रॉबॅक आहे. पण त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज कोणता आहे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन ही फास्ट प्रोसेस आहे. लिमिटेड टाइम मध्ये नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन बी रिप्रोड्यूस, म्हणजे असंख्य एका थोड्या कालावधीमध्ये भरपूर ऑर्गॅनिझम्स आपल्याला मिळू शकणार आहेत. म्हणून फास्ट प्रोसेस इज द ऍडव्हान्टेज किंवा ऍडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. मग तुम्हाला इथं क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, तर डिफाईन असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर काय लिहिता येणार आहेत, व्हॉट आर इट्स advantages and disadvantages, right? Its advantages and disadvantages. हा क्वेश्चन इथं तुम्हाला याच्यावरती विचारला जाऊ शकतो. नाउ वी विल सी द नेक्स्ट अँड दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता या लेसन मध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स स्टडी केल्यानंतर तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, आणखीन इन प्लांट्स आहे. आणि नंतर तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, आणि त्याच्यामध्ये ह्युमन बिईंगचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही रिप्रोडक्शनसाठी जेनेटिक क्रोमोझोम्सचं कॉम्बिनेशन कसं होणार आहे, डेव्हलपमेंट अँड बर्थ, त्याच्यानंतर मेन्स्ट्युरल सायकल काय आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, कोणते कोणते हार्मोन्स काम करणार आहेत, त्यांचे इम्पॉर्टन्स ते स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करून रिप्रोडक्शनचे टाइप्स, म्हणजे ज्या कपल्सला यंग वन्स चाइल्डला बर्थ देऊ शकत नसतील, तर कोणती मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यांना हेल्प करणार आहे, त्याचा थोडा अभ्यास याच्यात करणार आहात. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, आणि नंतर असणार आहे तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे हे या लेसन मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. सो दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट. मार्क्स पण याला भरपूर आहेत, तसे वेटेज असा लेसन आहे आणि इझी आहे. आता ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये तुम्हाला बायनरी फिजन आणि नंतर आहे मल्टिपल फिजन. आता बायनरी फिजन मध्ये इथं तुम्हाला 3 ऑर्गॅनिझम्स दाखवलेले आहेत. बायनरी फिजन इन अमिबा, त्याच्यानंतर बायनरी फिजन कशामध्ये आहे, पॅरामॅशियम मध्ये आहे. आणि हे बायनरी फिजन कशामध्ये आहे, तर युग्लिनामध्ये. आता बायनरी फिजन होत असताना ऍक्सिस जो आहे डिवाइड होण्याचा, एका सेल पासून दोन ऑर्गॅनिझम्स फॉर्म होण्याचा जो ऍक्सिस आहे, मग तो ऍक्सिस ट्रान्सवर्स असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स बायनरी फिजन. आणि जर तो लॉन्जिट्युडिनल असेल तर त्याला म्हणायचे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. कसा डिवाइड होणार आहे, कोणत्या ऍक्सिस मध्ये होणार आहे, त्याच्यावरून बायनरी फिजनचे पुन्हा टाईप पडतात. कोणता आहे, ट्रान्सवर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. ट्रान्सवर्स बायनरी फिजनचं एक्झाम्पल कोणतं आहे, पॅरामॅशियम. त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजनचं एक्झाम्पल कोणतं आहे, युग्लिना. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं आहे बायनरी फिजन. आता याच्यामध्ये तुम्हाला टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट वॉटर इन इट फ्रॉम अ पॉन्ड हॅव्हिंग स्टॅग्नंट वॉटर, जे पॉन्ड किंवा डबक्यामध्ये साठलेलं जे पाणी असतं ते पाणी कलेक्ट घ्यायला सांगितलेलं आहे. ऍड सम व्हीट ग्रेन, त्याच्यामध्ये व्हीट ग्रेन गव्हाचं पीठ थोडं टाकायचं आहे. अँड ॲक्वॅटिक प्लांट्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कीप इट फॉर 3 to 4 days सो दॅट व्हीट ग्रेन अँड प्लांट विल डिकम्पोज. जे काही पीठ टाकलेलं आहे, प्लांट्स टाकलेले आहेत ॲक्वॅटिक, ते डिकम्पोज होणार आहेत. अर्ली इन द मॉर्निंग ऑन 4th day टेक द ग्लास slide and put a drop of that water over it. Carefully put a cover slip on that drop and observe under compound microscope. त्या पाण्यातला एक ड्रॉप घ्यायचा आहे,
ग्लास स्लाइड वरती, त्या ग्लास स्लाइड वरती तो ड्रॉप घेतल्यावरती त्याला कव्हर स्लिप टाकायला लावायची आहे आणि ते मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायचंय. मग यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशियम्स परफॉर्मिंग बायनरी फिजन. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पॅरामेशियमचं बायनरी फिजन दिसणार आहे. आता प्रोकॅरियोट म्हणजेच बॅक्टेरिया, प्रोटेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये येणार आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म अ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. आता बायनरी फिजन कुठं कुठं होणार आहे? काही ऑर्गॅनिझम्स आहेत आणि काही ऑर्गॅनेल्स आहेत. मग कोणत्या ऑर्गॅनिझम्स मध्ये होणार आहेत? तर बॅक्टेरियामध्ये त्यांनाच काय म्हटलंय? प्रोकॅरियोट्स. त्याच्यानंतर प्रोटिस्ट हा जो क्लास आहे अॅनिमल किंगडमचा, त्यांच्यामध्ये आणि एक्झाम्पल आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. आणि त्याच्यानंतर काही सेल ऑर्गॅनेल्स, युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल मधले कोणते आहेत? मायटोकॉन्ड्रिया, आणखीन क्लोरोप्लास्ट. युकॅरियोटिक सेल्स आणि प्रोकॅरियोटिक सेल्स हे तुम्हाला 9th मध्ये झालेलं आहे. मग युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे काय? तर त्या सेलमध्ये असलेले पार्ट्स, त्यांना म्हटलेले सेल ऑर्गॅनेल. मग कोणते आहेत? मायटोकॉन्ड्रिया, आणखीन क्लोरोप्लास्ट. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि कोणतं आहे? बाय बायनरी फिजन करणार आहे. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल आणि बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटॉसिस ऑर ॲमिटॉसिस. त्याला काय म्हटलंय? मायटॉसिसलाच दुसरं नेम काय आहे? ॲमिटॉसिस. म्हणजे मायटॉसिस सेल डिव्हिजननं बायनरी फिजन होणार आहे. त्याच मायटॉसिसलाच दुसरं नेम हे लक्षात ठेवायचं, अमायटॉसिस सेल डिव्हिजन. आता ऍक्सिस ऑफ फिजन म्हणजे डिव्हाइड करणं किंवा डिव्हाइड करण्याचा ऍक्सिस जो आहे इज डिफरंट इन डिफरंट प्रोटेस्ट. आता याच्यामध्ये अमिबा जो आहे तो कोणत्याही प्लेन मध्ये डिव्हाइड होणार आहे. अमिबा डिव्हाइड्स इन एनी प्लेन. अमिबा डिव्हाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन कोण दाखवणार आहे? अमिबा दाखवणार आहे. पॅरामेशियम डिव्हाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे ते इथे एक आडवी काय येणार आहे? एका सेल पासून 2 सेल्स, आणि हा ट्रान्सवर्स बायनरी फिजन असणार आहे. व्हेरॅज युग्लिना बाय लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन त्याचं एक्झाम्पल असणार आहे. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट ऑफ फूड मटेरियल. आता हे बायनरी फिजन केव्हा होणार आहे? तर ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असणार आहे, म्हणजेच त्यांना अबंडंट अमाऊंट ऑफ फूड मटेरियल प्रेझेंट आहे, त्यावेळेस बायनरी फिजन काय होणार आहेत? ते मल्टिप्लाय होणार आहेत किंवा रिप्रोड्यूस होणार आहेत. लक्षात आलंय? आता त्याच्यानंतर मल्टिपल फिजन. आता मल्टिपल फिजन मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म्ड बाय अमिबा. आता अमिबा जो आहे तो बायनरी फिजन पण मल्टिप्लाय होणार आहे किंवा रिप्रोड्यूस होणार आहे आणि मल्टिपल फिजन पण होणार आहे. मल्टिपल फिजन, मल्टिपलचा अर्थ काय? तर एका सेल पासून असंख्य, त्याला म्हटलेलं आहे मल्टिपल. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म्ड बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटेस्ट. काही दुसरे अजूनही प्रोटेस्ट सुद्धा काय करणार आहेत? अमिबा सारखं मल्टिपल फिजन पण रिप्रोड्यूस होणार आहेत. तर अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सिडोपोडिया म्हणजे जे काही त्याचे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, these are called as pseudopodia. The finger-like projections are called as pseudopodia and pseudopodia are essential for locomotion. अमिबाला लोकोमोशन करायचं असेल, फूड घ्यायचं असेल, तर ते फूड घेण्यासाठी हे सिडोपोडिया तो त्यांच्या बाजूनं काय करतो? फूडच्या बाजूनं वाढवतो आणि ते फूड आतमध्ये घेतो. म्हणजे फूड घेण्यासाठी, त्याचबरोबर थोडं लोकोमोशन होण्यासाठी सिडोपोडिया यूज होतात. सिडोपोडिया म्हणजे काय आहेत? तर फिंगर लाईक प्रोजेक्शन्स. आता एका फेवरेबल कंडिशन आल्यानंतर काय होणार आहे? त्याचं सिडोपोडिया फॉर्मेशन स्टॉप होणार आहे. देअर बाय मुवमेंट्स वेनेवर देअर इज लॅक ऑफ फूड. आणि आता हे केव्हा होणार आहे? त्याचे मग सिडोपोडिया लॅक झाल्यावरती मुवमेंट पण लॅक होणार आहे, कमी होणार आहे.
देर इज लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडव्हर्स कंडिशन, म्हणजे फूड नसेल, काही ॲडव्हर्स कंडिशन आली तर सिडोपोडिया फॉर्मेशन स्टॉप होणार आहे आणि इट बिकम्स अ राऊंड, तो राऊंड होणार आहे अँड फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्या बॉडीच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन फॉर्म होणार आहे. सिडोपोडिया लॉस होणार आहेत, कमी होणार आहेत, फॉर्मेशन स्टॉप होणार आहे आणि एक बॉल राऊंड तयार होणार आहे त्याच्या बॉडीचा आणि त्याच्या भोवती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म होणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. सच एन्सिस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड सिस्ट. तो एक राऊंड बॉल सारखा तयार होणार आहे. एन्सिस्टेड अमिबा त्याला म्हटलेला आहे सिस्ट, म्हणजे अमिबाचं सिडोपोडिया फॉर्मेशन स्टॉप होऊन तो राऊंड होणार आहे आणि त्याच्यापासून एक सिस्ट फॉर्म होणार आहे. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर सेल डिव्हिजन इन सिस्ट. सिस्ट मध्ये काय होणार आहे, एका न्यूक्लियस पासून रिपीटेड न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे. रिपीटेड डिव्हिजन होणार आहे म्हणजे एकापासून दोन, परत त्या प्रत्येकाचं दोनापासून या एक सेल पासून पुन्हा दोन, इकडच्या सेल पासून दोन, म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियाय काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. द न्यूक्लियाय मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म. मेनी न्यूक्लियाय एका न्यूक्लियस पासून भरपूर न्यूक्लियाय फॉर्म होतात, असंख्य फॉर्म होतात आणि कशामुळे फॉर्म होणार आहेत, बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. इट फॉलोड बाय, आणि ज्यावेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे त्याच वेळेस सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन सुद्धा होणार आहे. न्यूक्लियसच्या भोवती जो काही सायटोप्लाझम आहे त्याचं सुद्धा डिव्हिजन त्यावेळेला होणार आहे. मेनी अम्युब्युले आर फॉर्म्ड. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देर इज ॲडव्हर्स कंडिशन. जोपर्यंत ॲडव्हर्स कंडिशन आहे तोपर्यंत हे अम्युब्युले त्या सिस्टमध्येच राहणार आहेत, ते त्याच्यातच राहणार आहेत, ते बाहेर येणार नाही. आणि नंतर फेवरेबल कंडिशन ज्या वेळेला येईल त्यावेळेस ते सिस्ट ब्रेक होणार आहे. सिस्ट ब्रेक्स अप अँड ऑन अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अम्युब्युले आर रिलीज्ड. म्हणजे असंख्य लहान लहान अमिबे त्याच्यापासून रिलीज केले जाणार आहेत. हे दिस इज मल्टिपल फिजन इन अमिबा आणि त्याची डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. दिस इज मल्टिपल फिजन इन अमिबा. अमिबाचे सिडोपोडिया जे आहेत, हा पॅरेंट अमिबा, सिडोपोडिया त्याचे लॉस होणार आहेत, डिसअपियर होणार आहेत आणि इट बिकम्स राऊंड. आणखीन हे राऊंड झाल्यानंतर सिस्ट फॉर्म होणार आहे आणि त्या सिस्ट मध्ये एका न्यूक्लियस पासून असंख्य न्यूक्लियाय फॉर्म होणार आहेत. न्यूक्लियर डिव्हिजन होत असताना, रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन होत असताना सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन सुद्धा होणार आहे आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येणार आहे त्यावेळेस हे सिस्ट ब्रस्ट किंवा ब्रेक होणार आहे आणि डॉटर अमिबे त्याच्यामधून बाहेर येणार आहेत. दिस इज काय आहे, हे मल्टिपल फिजन इन अमिबा. So your questions, so which questions you are going to write? These questions you have to write. त्याच्यानंतर इथं दिलेले हे क्वेश्चन्स मधले टेक्स्ट बुक मधले क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस कोणते आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्याचबरोबर मी क्वेश्चन्स पण देते, ते तुम्ही लिहा. ही ऍक्टिव्हिटीसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे डायग्राम, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या डायग्राम्स पण तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करायचे आहेत. शो किंवा ड्रॉ डायग्राम फॉर सिंपल बायनरी फिजन इन अमिबा, ट्रान्सवर्स बायनरी फिजन इन पॅरामॅशियम, त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन इन युग्लिना. तुम्हाला हे कोरिलेशन मध्ये सुद्धा विचारलं जातं. ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामॅशियम आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन डॅश दिली जाईल युग्लिना. कुठलंही एक या चार पैकी एखादं फिल करण्यासाठी कोरिलेशनला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे करायचं आहे तुम्हाला. असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिजन इन अमिबा, त्याच्यानंतर मल्टिपल फिजन इन अमिबा वरती शॉर्ट नोट, राईट शॉर्ट नोट ऑन मल्टिपल फिजन इन अमिबा, हे एक्सप्लेन करायचं आहे आणि डायग्राम त्याची असणार आहे.